हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स आणि केटोन्स स्टडी करत होतो आपण. आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स आणि केटोन्समध्ये केमिकल रिॲक्शन्स आपण बघणार आहे. अल्डिहाइड आणि केटोन कुठल्या रिॲक्शन दाखवतात. आता अल्डिहाइड जो आहे, अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन केटोन्स. अल्डिहाइड हा केटोनपेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे. हे काल आपण बघितलं आहे. कुठल्या दोन इफेक्टवरून बघितलं आहे आपण? अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक इफेक्ट अँड स्टेरिक इफेक्ट. चल का, स्टेरिक इफेक्ट आणि इलेक्ट्रॉनिक इफेक्टवरून. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजेच काय? इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे अल्डिहाइडमध्ये एकच अल्किल ग्रुप आहे. त्यामुळे एका अल्किल ग्रुपचा प्लस हा इफेक्ट हा कमी असतो दोन अल्किल ग्रुपच्या कंपॅरिझनमध्ये. त्यामुळे न्यूक्लियोफाइलचा अटॅक इझिली तिथं होऊ शकतो. तर अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन केटोन्स. अल्डिहाइडचं आपण ऑक्सिडेशन केलं, अल्डिहाइडचं जर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय मिळतं रे? काय सांगितलं होतं आपण? काय मिळणार? कार्बोक्सिलिक ॲसिड. चल का, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं की कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो आपल्याला. RCHO ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? RCOH. बरोबर ना? आता मग केटोनचं ऑक्सिडेशन आपलं होऊ शकत नाही. ह्याचं रिझन काय सांगितलं होतं आपण? केटोनचं ऑक्सिडेशन इझिली होत नाही, कारण का केटोनमध्ये काय, कार्बोनिल कार्बनला हायड्रोजन अटॅच नसतो. लक्षात घ्या, दोन्ही साईडला अल्किल ग्रुप अटॅच असतात कार्बोनिल कार्बनला. अल्डिहाइडमध्ये काय असतं? कार्बोनिल कार्बनला एका साईडला हायड्रोजन आणि एका साईडला काय असतो? अल्किल ग्रुप असतो. त्यामुळं ह्याचं ऑक्सिडेशन होऊ शकतं. इथं ऑक्सिडेशन होऊ शकत नाही ड्यू टू अब्सेन्स ऑफ कार्बोनिल हायड्रोजन. कार्बोनिल कार्बनला हायड्रोजन नसतो, त्यामुळे ह्याचं ऑक्सिडेशन इझी होत नाही. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेसमध्ये होत असतं. आता लक्षात घ्या, हे जे अल्डिहाइड्स आणि केटोन्स आहेत, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होत असल्यामुळं अल्डिहाइड आपला रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होत असतं. चल का, ज्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होत असतं त्याचं स्वतःचं काय होत असणार आहे? तो स्वतः काय म्हणून ॲक्ट होणार? रिड्युसिंग एजंट म्हणजेच काय? रिड्युसिंग एजंट इटसेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. चल का, जो सबस्टन्स रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होतो त्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होत असतं. म्हणजे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यावर कार्बोक्सिलिक ॲसिड होतं की नाही, म्हणून अल्डिहाइड काय म्हणून ॲक्ट होणार आपला? रिड्युसिंग एजंट. लक्षात ना, रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होणार. आता मग हा जो अल्डिहाइड्स आणि केटोन्स आहेत हे डिस्टिंग्विश करायचे आहेत आपल्याला, हे आयडेंटिफाय करायचे आहेत. ह्यांचं सेपरेशन आपल्याला करायचं आहे लॅबोरेटरीमध्ये. कुठला अल्डिहाइड आहे आणि कुठला केटोन आहे हे आपण कसं आयडेंटिफाय करणार आहे? त्यासाठी आपण लॅबोरेटरी टेस्ट घेणार आहे. पहिल्यांदा लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स बघा. लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. अल्डिहाइडच्या लॅबोरेटरी टेस्ट आपण घेणार आहे. आता ही काय असणार आहे बघा, लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. ह्यामध्ये अल्डिहाइड काय करणार आहे बघा. अल्डिहाइड शोज फर्स्ट, पहिली लॅबोरेटरी टेस्ट देतो स्किप्स टेस्ट. स्किप्स टेस्ट, त्याला आज आपण स्किप्स बेस असं म्हणतो. स्किप्स टेस्ट ऑफ स्किप्स बेस. आता स्किप्स बेस हा आपला काय असतो लक्षात घ्या. स्किप्स बेस म्हणजे काय असतो बघा. हे कंपाऊंड काय असतं? पॅरा रोझा ॲनिलीन हायड्रोक्लोराईड. ह्या कंपाऊंडला आपण स्किप्स बेस असं म्हणतो. लक्षात घ्या, पॅरा रोझा ॲनिलीन हायड्रोक्लोराईड. ह्या कंपाऊंडला. आता लक्षात घ्या, हा जो पॅरा रोझा ॲनिलीन हायड्रोक्लोराईड कंपाऊंड आहे हा स्किप्स बेस म्हणून ॲक्ट होत असताना अल्डिहाइडचं डिटेक्शन करत असतो. याच्या आतमध्ये काय होतं बघा. अल्डिहाइड घेणार आहे. ते अल्डिहाइड आपण कसा घेणार आहे? अल्कोहोलिक घेणार आहे. लक्षात घ्या, अल्कोहोलिक अल्डिहाइड घेणार आहे.
अल्कोहोलिक म्हणजे काय रे, अल्कोहोल मिक्स असणार आहे थोडं अल्डिहाइडमध्ये. अल्कोहोलिक अल्डिहाइड ह्याची रिॲक्शन आपण कोणावर करणार आहे, स्किप्स बेस बरोबर. ओके, काही ड्रॉप्स आपण अल्कोहोलिक अल्डिहाइडमध्ये स्किप्स बेसचे ॲड करणार. ॲड केल्यानंतर आपल्याला इथं बघा रेड कलर और पिंक कलर और मॅन्सेंटा कलर. ओके, हा मॅन्सेंटा कलर येत असतो लक्षात घ्या. आणि हे जर कलर येत असतील, ओके, इथं अल्डिहाइड कन्फर्म होत असतो. ओके, कन्फर्म्स अल्डिहाइड. ओके, लक्षात द्या. अल्कोहोलिक अल्डिहाइड जे अल्कोहोल मिक्स असणारा अल्डिहाइड ह्याच्यामध्ये स्किप्स बेसचे काही ड्रॉप आपण ॲड केले लॅबोरेटरीमध्ये. तुम्ही असे टेस्ट ट्यूब घेतले लक्षात घ्या. आता लॅबोरेटरी टेस्टमध्ये टेस्ट ट्यूब तुम्ही घेतला, इथं अल्डिहाइड तुम्ही घेतला आहे, कुठला अल्डिहाइड असेल, असिट अल्डिहाइड असेल चल का, हे तुम्ही घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही स्किप्स बेस टाकला चल का. स्किप्स बेस टाकला की कलर कुठला येणार, रेड कलर येईल किंवा पिंक कलर येईल किंवा मॅन्सेंटा कलर. मॅन्सेंटा कलर हे पिंकसारखंच असतं लक्षात घ्या. ओके, मॅन्सेंटा म्हणजे थोडक्यात काय फायलेट कलरसारखं असतं लक्षात घ्या. फायलेट, ब्ल्यू फायलेट, त्याला आपण काय म्हणतो मॅन्सेंटा कलर. ओके, आता हे जर कलर येत असतील तर आपण काय म्हणायचं, तो कंपाऊंड कुठला आहे, अल्डिहाइड आहे. तुम्हाला दिलेलं कंपाऊंड कुठला आहे माहीत नाही, अल्डिहाइड आहे की केटोन माहीत नाही, तर आपण काय करणार, ही अल्डिहाइडचे स्किप्स बेसवर रिॲक्शन करणार. रेड कलर येत असेल, पिंक येत असेल किंवा मॅजेंटा कलर येत असेल तर ते अल्डिहाइड आहे म्हणून आपण सांगू शकतो. अल्डिहाइड हे कन्फर्म होत असतं. लक्षात आलं. ओके, की हे अल्डिहाइड असणार हे लक्षात देणार आहे. आता ह्यानंतर नेक्स्ट आता पुढची जी टेस्ट आहे अल्डिहाइडची लॅबोरेटरी टेस्ट, ओके, डिटेक्शनची, ती आहे आपली टोलरन्स टेस्ट. टोलरन्स टेस्ट और त्यालाच आपण सिल्वर मिरर टेस्ट असं म्हणतो. ओके, दीज आर ऑल्सो नोन ॲज सिल्वर मिरर टेस्ट. ओके, सिल्वर मिरर टेस्ट आपण असं म्हणणार आहे. आता इथे सिल्वर मिररचं फॉर्मेशन होत असतं. अल्डिहाइड आहे आपला, अल्डिहाइड चल का, अल्डिहाइड. ओके, हा जो अल्डिहाइड आहे ह्याची ट्रीटमेंट आपण कुणावर करणार आहे, टोलन्स रिएजंट बरोबर. लक्षात घ्या, इट रिॲक्ट विथ टोलन्स रिएजंट. ह्याची ट्रीटमेंट आपण टोलन्स रिएजंटवर करणार. टोलन्स रिएजंट हा अमोनिकल सिल्वर नायट्रेट असतो. टोलन्स रिएजंट अमोनिकल सिल्वर नायट्रेट. लक्षात आलं. अमोनिकल सिल्वर नायट्रेटला टोलन्स रिएजंट असं म्हटलं जातं. ह्या अल्डिहाइडची टोलन्स रिएजंट बरोबर रिॲक्शन झाली आणि बॉईल केला आपण अल्डिहाइड, टोलन्स रिएजंट टाकून बॉईल केला आपण अल्डिहाइड, तर आपल्याला लक्षात घ्या ह्याच्यामध्ये सिल्वर मिरर मिळणार आहे. फॉर्मेशन ऑफ सिल्वर मिरर. ओके, हा सिल्वर मिरर जर तयार झाले, सिल्वर कलरची मिरर तयार झाले तर आपण अल्डिहाइड कन्फर्म सांगू शकतो. ओके, इथं कोण कन्फर्म असणार आहे, अल्डिहाइड हा कन्फर्म असणार आहे. लक्षात घ्या, लक्षात दे का, विच कन्फर्म्स अल्डिहाइड. बघा लक्षात घ्या, ही कसं होत असतं बघा. अल्डिहाइड आपण ह्या ज्या अल्डिहाइडचं आहे, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन अल्डिहाइडचं कन्व्हर्सन कार्बोक्सिलेट आयनमध्ये होत असतं आणि हा टोलन्स रिएक्शन आहे त्याच्यामधला जो सिल्वर आहे त्याचं कन्व्हर्जन सिल्वरमध्ये होत असतं. Ag+ आयनचं कन्व्हर्जन Ag मध्ये होत असतं. कसं होतं लक्षात घ्या. बघा अल्डिहाइड RC∩OH चल का, अल्डिहाइड आपला, अल्डिहाइड
ओके, याची रिॲक्शन कुणाबरोबर आहे आपली? टोलन्स रिएजंट. अमोनिकल सिल्वर नायट्रेट आहे. तो टोलन्स रिएजंट आपण कसा लिहितो लक्षात घ्या. AgNH3 ट्वाइस. चल का, AgNH3 ट्वाइस प्लस. चल का, ओके, ट्वाइस इथं आपण लिहिणार आहे. ओके, ब्रॅकेटच्या बाहेर ट्वाइस आहे म्हणजे Ag 2 असणार आहेत आणि अमोनिया किती असणार आहेत रे त्यामध्ये? 4 ना, बरोबर ना. NH3 ट्वाइस इथं 2 आणि इथं त्याला ब्रॅकेटला ट्वाइस आहे ना, म्हणजे 4 NH3 देतो प्लस 3 OH मायनस. ह्याला आपण काय म्हणणार आहे? टोलन्स रिएजंट. ओके, दीज आर टोलन्स रिएजंट. चल का, हा आपला टोलन्स रिएजंट आहे लक्षात घ्या. हा टोलन्स रिएजंट आहे. ओके, ह्या मिक्सरला टोलन्स रिएजंट असं म्हणलं. आता मग हा जो टोलन्स रिएजंट आहे हा अल्डिहाइडमध्ये टाकल्यानंतर बॉईल करायचं. ओके, सोल्युशन बॉईल करायचं आपलं. बॉईल केल्यानंतर अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होणार आहे. ऑक्सिडेशन झाल्यावरती अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कार्बोक्सिलेट आयनमध्ये होणार. ओके, आता लक्षात घ्या, RCOOH ह्याला आपण काय म्हणतो रे? कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणतो ना, RCOHला. मग ह्याचं आयोनायझेशन कसं होतं आपलं कार्बोक्सिलिक ॲसिडचं? RCO मायनस प्लस H प्लस, बरोबर ना. मग आता RCO मायनस आयन हा H प्लस नाही असं लक्षात घ्या. RCO मायनस आयनला आपण काय म्हणतो? कार्बोक्सिलेट आयन. चल का, RCO मायनस कार्बोक्सिलेट आयन. चल का, हा कार्बोक्सिलेट आयनचं फॉर्मेशन झालं. कार्बोक्सिलेट आयन. चल का, H प्लस असणारच आहे सोल्युशनमध्ये. चल का, ॲक्वेस सोल्युशनमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड आयोनाइज होऊन आहे RCO मायनस प्लस H प्लस. ओके, हा कार्बोक्सिलेट आयनचा आहे त्याला. म्हणजे लक्षात घ्या, अल्डिहाइडचं कन्व्हर्शन कार्बोक्सिलेट आयनमध्ये होतं आहे. म्हणजे कशामध्ये कन्व्हर्शन झालं आहे बघा, एक ऑक्सिजन वाढला आहे की नाही. इथं RCO आहे, एक ऑक्सिजन आहे ना. इथं आणखी एक ऑक्सिजन वाढला आहे की नाही. ओके, ऑक्सिजन वाढला आहे की नाही याच्यामध्ये. मग ऑक्सिजन वाढला असेल तर अल्डिहाइडचं काय झालं आहे? ऑक्सिडेशन झालं का रिडक्शन झालं? काय झालं? ऑक्सिडेशन झालं ना, बरोबर आहे ना. ऑक्सिजन वाढला ना अल्डिहाइडमध्ये, त्यामुळे अल्डिहाइडचं आपलं काय झालं? ऑक्सिडेशन झालं, बरोबर आहे ना. ओके, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं म्हणजे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होत असेल तर अल्डिहाइड काय म्हणून ॲक्ट होऊन आहे? रिड्युसिंग एजंट. ज्या सब्स्टन्सचं ऑक्सिडेशन होत असतं त्याचं तो स्वतः रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होत असतो. ओके, आता मग हा कार्बोक्सिलेट आयन तयार होत असतो लक्षात घ्या. आणि हा टोलन्स रिएजंटमधला सिल्वर आयन आहे. सिल्वर आयन कुठला आहे रे आपला? Ag प्लस आहे ना. ऐक नाही ते Ag प्लस. ओके, किती Ag प्लस आहेत रे इथं? 2 आहेत ना, 2 Ag प्लस आहेत. आता हे 2 Ag प्लस आयनचं कन्व्हर्सन Agमध्ये होत असतं. म्हणजे ह्याचं काय होणार आहे? रिडक्शन होत असतं लक्षात घ्या. की 2 Agची अशी सिल्वर मिरर तयार होते. चल का, सिल्वर मिरर. ओके, ही आपली सिल्वर मिरर तयार होते येत असे. ओके, 2 Ag प्लसचा Ag होतोय ना. Ag प्लसचा Ag होणार म्हणजे काय झालं आहे बघा, ऑक्सिडेशन स्टेट Ag प्लसची किती असणार आहे? ऑक्सिडेशन स्टेट Ag प्लसची किती असणार सांगा? Ag प्लसची ऑक्सिडेशन स्टेट आपली +1 ना. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मोनोॲटॉमिक आयन इज इक्वल टू इट चार्ज. जेवढा चार्ज आहे तेवढीच ऑक्सिडेशन स्टेट असते. Ag प्लसची +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे. इथे किती आहे सांगा? Agची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? अरे 0 असणार. कुठलाही ॲटम किंवा इलेमेंट अनकंबाईंड स्टेटमध्ये असेल किंवा फ्री स्टेटमध्ये असेल, जे तो दुसऱ्या कुठल्याही इलेमेंटला अटॅच नसेल तर आणि त्याच्यावरती कुठलाही चार्ज नसेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर ऑलवेज 0 असतो लक्षात घ्या. ओके, 0 असतो. ओके, ह्याचे ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. इथं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +1 आहे. +1चे ऑक्सिडेशन स्टेट काय झाले आपली? 0 झाले ना. मग मला सांगा ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले? +1ची ऑक्सिडेशन स्टेट काय झाले? 0 झाले ना, डिक्रीज झाले. मग ऑक्सिडेशन नंबर त्यालाच आपण ऑक्सिडेशन स्टेट असं म्हणतो.
मग ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होत असेल तर त्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होतं की रिडक्शन होत असतं? काय होणार? रिडक्शन होणार असेल का? रिडक्शन होणार लक्षात घ्या. ओके, मग मला सांगा अल्डिहाइडचं काय झालं आहे? अल्डिहाइडचं काय झालं आहे? ऑक्सिडेशन. आणि टोलन्स रिएजंटमधील Ag+ आयनचं काय झालं आहे? रिडक्शन झालं आहे असेल का? म्हणजे एका सबस्टन्सचं ऑक्सिडेशन, एका सबस्टन्सचं रिडक्शन झाले लक्षात घ्या. ओके, आणि आपल्याला सिल्वर मिरर इथे मिळाले लक्षात घ्या. सिल्वर मिरर. आणि परत काय राहते बघा आपल्या ह्याच्यामध्ये अमोनियाचे मॉलिक्यूल किती आहे तरी आपल्या इथं NH3 ट्वाइस आहे ना, आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काय 2 आहे, म्हणजे 2 × 2 4 ना, 4 NH3 आहेत. ते इथं लिहा तुम्ही चल का, 4 NH3. अंडरस्टँड. आणि काय राहिलं बघा, आता राहिले काय बघा लक्षात घ्या. इथला एक ऑप्शन आपला यूज झाला ना, एक ऑप्शन ह्या कार्बोक्सिलेट आयनमध्ये गेला. इथं राहिले काय बघा सांगा, 2 ऑप्शन आणि 3 हायड्रोजन राहिले ना, बरोबर लक्षात आले का? इथला एक ऑप्शन कार्बोक्सिलेट आयनमध्ये गेला आहे, बरोबर ना. इथं राहिले किती ऑप्शन? 2 ऑप्शन आणि 3 हायड्रोजन, आणि इथला एक हायड्रोजन. चल का, हा हायड्रोजन आहेच ना कार्बोक्सिलेट अल्डिहाइडमधला RCO-H+ म्हणून एक आयन इथला बाहेर पडलायच ना आपला. ओके, इथला हायड्रोजन हा ह्यातले 3 हायड्रोजन, किती हायड्रोजन झाले? हा एक हायड्रोजन आणि ह्यातले OH- मधले 3 हायड्रोजन, 4 हायड्रोजन झाले. ओके, 4 हायड्रोजन आणि ह्यातले 2च ऑप्शन ना, एक ऑप्शन तर इथे गेला आहे कार्बोक्सिलेट आयनमध्ये. मग 4 हायड्रोजन आणि इथले 2 ऑप्शन काय झाले आपले? 4 हायड्रोजन 2 ऑप्शन. काय मिळणार? 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O. असेल का? 4 हायड्रोजन झाले की नाही, 2 × 2 4 हायड्रोजन, एक ऑप्शनचा आयटम. ओके, 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O. ही असे आपल्याला सिल्वर मिरर मिळणार लक्षात घ्या. आता सिल्वर मिरर लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला टेस्ट आहे लक्षात घ्या. ओके, प्रॅक्टिकलला टेस्ट आहे तुम्हाला. काय केलं जातं बघा ह्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता लॅबमध्ये प्रॅक्टिकल चालू झाल्यावरती. चल का, सिल्वर मिरर टेस्ट आहे तुम्हाला बघा. याच्यामध्ये डिटेक्शन ऑफ रॅडिकल्समध्ये कसं असणार आहे बघा. इथं आपली टेस्ट ट्यूब आपण घेत असतो, ह्याच्यामध्ये अल्डिहाइड आपण घेणार आहे. चल का, इथं आपला अल्डिहाइड असतो लक्षात घ्या असा. ओके, अल्डिहाइडचं इथं असं आपण टेस्ट ट्यूबमध्ये घेतलेला असतो थोडा. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे? टोलन्स रिएजंट टाकणार. ओके, टोलन्स रिएजंट टाकून हे काय करणार आहे? ओके, ही बर्नरनं आपण काय करणार आहे? बॉईल करणार आहे इथं लक्षात घ्या असं. ओके, थोडंसं बॉईल करणार. ओके, बॉईल केल्यानंतर परत आपण टॅप वॉटरला हे कूल करायचं आहे. ती टेस्ट ट्यूब आपली टॅप वॉटरला धरायचं आहे, कूल करायचं आहे. कूल केल्यानंतर आपल्याला काय मिळत असतं लक्षात घ्या? सिल्वर मिरर मिळत असते. मग ही सिल्वर मिरर कसे असते लक्षात घ्या? 2 लेअर सेपरेट होत असतात ह्याच्यामध्ये, 2 लेअर सेपरेट होत असतात. ही असे कलरलेस सोल्युशन असते, इथं कलरलेस सोल्युशन असते. ओके, ह्या कलरलेस सोल्युशनमध्ये लक्षात घ्या 2 लेअरचं सेपरेशन होत असतं. एक सिल्वर सारखा लेअर इथं तयार होत असतो आतल्या आत असा. चल का, सिल्वर सारखा लेअर आपला इथं तयार होत असतो असा. चल का, सिल्वर सारखा असा लेअर तयार होत असतो. चल का, आणि आतलं बाकीचं सोल्युशन कलरलेस असतं सगळं. आतल्या आत सिल्वर सारखी अशी, सिल्वर ह्या मेटलसारखी अशी रिंग तयार होते आतल्या आत. चल का, त्याला आपण सिल्वर मिरर टेस्ट असं म्हणतो. ही सिल्वर आयनची सिल्वर मिरर टेस्ट तयार होते लक्षात घ्या. सिल्वर मिरर तयार होते. ओके, लॅबोरेटरीमध्ये तुम्ही बघू शकता एक्झाम प्रॅक्टिकल चालू झाल्यानंतर. ओके, लक्षात ना. ओके, अशा पद्धतीने ही सिल्वर मिरर टेस्ट आहे. हा कोण देतोय? अल्डिहाइड देतोय, केटोन नाही लक्षात घ्या. ओके, स्किप्स टेस्ट सुद्धा कोण देणार आहे? अल्डिहाइड देणार आहे. चल का, हे लक्षात ठेवायचं. आता ह्यानंतर नेक्स्ट आपली टेस्ट आहे ती आपली फिलिंग टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. ओके, फिलिंग टेस्ट किंवा ह्यालाच आपण फिलिंग सोल्युशन टेस्ट असं म्हणतो. ओके,
आता ही जी फिलिंग टेस्ट आहे इट इज शोन बाय अल्डिहाइड्स. ह्याच्यामध्ये काय होतं लक्षात घ्या, अल्डिहाइड आणि फिलिंग सोल्युशन. अल्डिहाइड आणि फिलिंग सोल्युशन ही दोन्ही जे आहे ती दोन्ही बॉईल केलं जातं. अल्डिहाइड आणि फिलिंग सोल्युशन घेऊन आपण हे बॉईल करणार. बॉईल केल्यानंतर फिलिंग सोल्युशनमधला जो कॉपर मेटल आहे तो आपला क्युप्रिक ऑक्साईड Cu2O ही कंपाऊंड तयार करतो आणि हे कंपाऊंड रेड कलरचं असतं. त्यामुळं रेड कलरचा PPT तयार होतो. लक्षात घ्यायचं, रेड कलरचा PPT तयार होतो क्युप्रिक ऑक्साईडचा. हा आपलं क्युप्रिक ऑक्साईड आहे Cu2. क्युप्रिक ऑक्साईडचा रेड PPT तयार होतो असतो ह्याच्यामध्ये. आणि हा जर रेड PPT होत असेल तर अल्डिहाइड कन्फर्म होत असतो. का अल्डिहाइड हा कंपाऊंड कन्फर्म होत असतो. लक्षात फिलिंग सोल्युशन आणि अल्डिहाइड्स ही दोन्ही बॉईल केली की क्युप्रिक ऑक्साईडचा रेड PPT तयार होतो. रेड PPT आला की काय म्हणायचं, अल्डिहाइड आहे दिलेलं कंपाऊंड. ओके, लक्षात का. आता मग कसं होत असतं बघा, पर्टिक्युलर आपण अल्डिहाइड घेतला जनरल RC+OH सेम हा अल्डिहाइड आहे. हो का, अल्डिहाइड. ह्याची रिॲक्शन आता फिलिंग सोल्युशनवर करणार आहे. फिलिंग सोल्युशन आपलं काय असतं लक्षात घ्या. फिलिंग सोल्युशन टू मॉलिक्युल्स ऑफ Cu2 प्लस N. फिलिंग सोल्युशन हे दोन टाईपचं असतं लक्षात घ्या. फिलिंग सोल्युशन A आणि फिलिंग सोल्युशन B. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनपासून आपलं फिलिंग सोल्युशन तयार होत असतं. ह्यालाच आपण फिलिंग टेस्ट असं म्हणतो लक्षात घ्या. आता फिलिंग सोल्युशन ए जे असतं ह्याच्यामध्ये कॉपर सल्फेट असतो CuSO4. चल का, CuSO4 असतो इन डायल्यूट H2SO4. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडमध्ये कॉपर सल्फेट असतो ह्याच्यामध्ये. आणि फिलिंग सोल्युशन बी मध्ये सोडियम पोटॅशियम टार्टारेट असतो. ही कंपाऊंड असतं इन NaOH. सोडियम हायड्रॉक्साईडच्या सोल्युशनमध्ये सोडियम पोटॅशियम टार्टारेट प्रेझेंट असतो हा कंपाऊंड. आणि ह्या दोन्हींचं मिक्सचर केलं जातं. फिलिंग सोल्युशन बी आणि फिलिंग सोल्युशन ए ह्या दोघांच्या मिक्सचरला काय म्हटलं जातं, फिलिंग सोल्युशन असं म्हटलं जातं. लक्षात का. मग इथं लक्षात घ्या, हा फिलिंग सोल्युशनमधला कॉपर सल्फेट आहे. ह्याच्यामध्ये कुठल्या आयन असणार आहे, कॉपर 2 प्लस ना. याचं आयोनायझेशन कसं होणार आहे, कॉपर सल्फेटचं Cu2 प्लस SO4 मायनस असं आयोनायझेशन होणार ना. मग इथं आयन कुठले आहेत, कॉपर 2 प्लस आयन प्रेझेंट आहेत. हे फक्त कॉपर 2 प्लस आयन आपण इथे घेतोय. कळलं का. ओके, हा Cu2 प्लस आयन प्लस 5OH मायनस हायड्रॉक्साईड आयन. हे हायड्रॉक्साईड आयन कशामध्ये असणार आहेत, NaOH मधले असणार. NaOH मध्ये कोण असणार आहे, Na प्लस OH मायनस असणार आहे. बरोबर ना. ही OH मायनस आहे ना आपण इथे किती पण NaOH किती असतील ना मॉलिक्युल, 1 असेल 2 असेल 4 असतील 5 असतील, ती 5 असणार आहेत. त्यामुळे आपण 5OH मायनस इथे घेतलं. चल का, त्यातले 5OH मायनस. मग हे Cu2 प्लस आयन आणि 5OH मायनस आयन ह्या दोघांना चल का फिलिंग सोल्युशन ए मधला कॉपर 2 प्लस आयन घेतला आहे. फिलिंग सोल्युशन बी मधला OH मायनस आयन. दोघांचं कॉम्बिनेशन फिलिंग सोल्युशन आहे. ह्याला आपण फिलिंग सोल्युशन असं म्हणतो. ओके, लक्षात दे. हा आपला काय फिलिंग सोल्युशन. हे बॉईल करायचं. बॉईल केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला, रेड प्रिसिपिटेट. कुणाचा मिळणार आहे, क्युप्रिक ऑक्साईडचा. ओके, कसं होणार बघा.
क्युप्रिक ऑक्साईड Cu2 होणार इथं, चल का Cu2, आणि ह्यातलं एक ऑप्शन जाणार, काय मिळालं आपल्याला Cu2 मिळालं ना, की क्युप्रिक ऑक्साईड आहे, की क्युप्रिक ऑक्साईड ह्याचं आपल्याला काय मिळणार आहे, रेड PPD मिळणार आहे, की रेड कलरचा प्रेसिपिटेट आपल्याला इथे मिळणार आहे. मग आणखी काय राहिलं बघा रे याच्यामध्ये, आता हा अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये होणार, कार्बोक्सिलेट आयनमध्ये. अल्डिहाइड इज कन्वर्टेड टू कार्बोक्सिलेट आयन, की अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होणार आहे. बघा अल्डिहाइड ऑन ऑक्सिडेशन इथं बघा काय येणार आहे, RCOO मायनस, हा कार्बोक्सिलेट आयन तयार झाला, बरोबर ना, कार्बोक्सिलेट आयन. परत काय झालं बघा, आणखी कुठला कंपाऊंड शिल्लक राहणार होता बघा, इथं लक्षात घ्या, कॉपरचे आयन किती आहेत रे आपले, 2 आहेत ना, त्यामुळे Cu2 झाला. ओके, आणि ह्यातलं एक ऑप्शन Cu2O. ओके, आणि आणखी एक ऑप्शन कुठं ॲड झाला आहे, अल्डिहाइडला RCOO मायनस, असाल का कार्बोक्सिलेट आयन तयार झालं आहे. म्हणजे आता तुम्ही मला सांगायचं, इथले 2 ऑप्शन गेले ना, एक ऑप्शन कुठे गेला, इथे गेला, एक ऑप्शन इथे गेला, इथं राहिले किती ऑप्शन, 3च राहिले ना, 5 ऑप्शन आहेत, 3 राहिले, 3 ऑप्शन राहिलेत, आणि इथं 5 हायड्रोजन राहिलेत, बरोबर आहे ना. 5OH मायनस मधले 2च ऑप्शन इकडे गेलेत, 5 हायड्रोजन राहिलेत, 3 ऑप्शन राहिलेत, आणि इथला एक हायड्रोजन आहेच ना, RCOO मायनस प्लस H प्लस, इथला हायड्रोजन. ओके, इथले 5 हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, आणि इथले 5 हायड्रोजन, किती झाले टोटल 6 हायड्रोजन, आणि इथे किती ऑप्शन राहिलेत, 3 ऑप्शन, बरोबर ना, 3 ऑप्शन आणि 6 हायड्रोजन, काय झालं आपलं, की 3 मॉलिक्युल्स ऑफ H2O. चल का 3 मॉलिक्युल्स ऑफ H2O झालं. ओके, हा रेड प्रेसिपिटेट झाला आपला क्युप्रिक ऑक्साईडचा. आता इथं लक्षात घ्या, सेम आपण आता अल्डिहाइड रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होत असतो फिलिंग सोल्युशन टेस्टमध्ये. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालंयच ना. ओके, अल्डिहाइडला ऑक्सिजन ॲड झाला आहे, म्हणजे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं आहे, ऑक्सिडेशन झाले म्हणजे त्याचं तो काय झाला आहे, रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट झाला आहे, बरोबर ना. आणि आता इथं बघा, इथं कॉपरवरती चार्ज किती आहे सांगा, 2+ आहे ना, जेवढा चार्ज असतो तेवढी त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते. इथं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे मग कॉपरची, 2+, बरोबर ना. मग इथं ऑक्सिडेशन स्टेट किती येणार आहे कॉपरची, कोण सांगू शकेल. बघा इथं काय येणार, क्युप्रिक ऑक्साईड आहे ना आपला, Cu2 आहे आपला. रूल्स काय आहेत ऑक्सिडेशन सेटची, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन सेट आपली ऑलवेज काय असते, -2 असते, लक्षात घ्या. ठीक आहे, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन सेट -2 असते. पेरॉक्साईडमध्ये कुठली असते, पेरॉक्साईडमध्ये -1, सुपर ऑक्साईडमध्ये -1/2 असते, लक्षात घ्या एका ऑक्सिजनचे. ओके, हे माहिती आहे तुम्हाला. ओके, आता मग इथं ऑक्सिजनची ऑक्सिडेशन सेट -2 आहे, कॉपरचे आपल्याला माहीत नाही, तुम्ही काढणार आहे, तुम्ही X कन्सिडर करा ना. हा क्युप्रिक ऑक्साईड न्यूट्रल मॉलिक्युल आहे, ह्याच्यावरती आता कुठलाही चार्ज नाही. कॉपर किती आहेत रे, 2 आहेत ना, त्यामुळे आपण 2X असं म्हणूया. एका कॉपरची X ऑक्सिडेशन सेट, 2 कॉपरची 2X. ओके, 2X ओके -2, चल का इज इक्वल टू 0. हे 2X इज इक्वल टू किती येणार आहे, ही -2 इकडे +2 होणार ना, म्हणजे X इज इक्वल टू काय येणार आहे, +2/2. Xची व्हॅल्यू काय आली, +1 आली. म्हणजे इथं एका कॉपरची ऑक्सिडेशन सेट आपली काय असणार आहे, +1 असणार आहे. म्हणजे कॉपरची ऑक्सिडेशन सेट आपली +2 पासून काय झालं आहे, +1 झालेलं आहे, बरोबर की नाही. इथं कॉपरचं ऑक्सिडेशन सेट +1 आहे, इथे किती आपली +2 आहे. +2ची ऑक्सिडेशन सेट किती झाले आपली, +1 झाले ना. म्हणजे इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले, डिक्रीज झाले. मग ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होत असेल तर त्या सबस्टन्सचं काय होत असतं, ऑक्सिडेशन का रिडक्शन, रिडक्शन ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे फिलिंग सोल्युशनचं रिडक्शन झालं आणि अल्डिहाइडचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. अंडरस्टँड, बरोबर आहे ना. ओके,
ओके, अशा पद्धतीने अल्डिहाइड हा रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होतो त्याचं ऑक्सिडेशन होत असल्यामुळं. ओके, अंडरस्टँड. ओके, ही फिलिंग सोल्युशन टेस्ट आहे, लक्षात घ्या. हा अल्डिहाइड दाखवत असतो. आणि लक्षात घ्या दुसऱ्या याच्यामध्ये केटोनमध्ये अल्फा हायड्रॉक्सी केटोन, अल्फा हायड्रॉक्सी केटोन, हा अल्फा हायड्रॉक्सी केटोन हा पॉझिटिव्ह टेस्ट दाखवू शकतो, लक्षात घ्या. ओके, फिलिंग सोल्युशन टेस्ट फक्त अल्फा हायड्रॉक्सी केटोन हा पॉझिटिव्ह दाखवू शकतो, लक्षात घ्या. फिलिंग टेस्ट चल का, हा फिलिंग टेस्ट पॉझिटिव्ह दाखवू शकतो अल्फा हायड्रॉक्सी केटोन, म्हणजे हा सुद्धा ही टेस्ट दाखवू शकतोय. अल्फा हायड्रॉक्सी केटोन म्हणजे कुठला असणार आहे बघा. केटोन तर तुम्हाला माहिती आहे ना, कार्बोनिल ग्रुप असणार आहे, सी डबल बॉन्ड ओ. एका साईडला आपण आता अल्किल ग्रुप CH3 घेतला आहे, तर दुसऱ्या साईडला मी घेतोय बघा CH, ह्याला मी OH अटॅच करतोय, चल का. आणि इथं पुढं मी CH2 लिहिला, किंवा असा एखादा घेतला असेल CH3 CH OH CO CH3 असं असेल ना. हे दोन्ही पण केटोनच आहेत. आता अल्फा हायड्रॉक्सी केटोन म्हणजे काय, लक्षात घ्या. अल्फा हायड्रॉक्सी केटोन कार्बोनिल कार्बन आपला आहे ना, सी डबल बॉन्ड ओ. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनमधला कार्बनला आपण कार्बोनिल कार्बन म्हणतो, आणि ऑक्सिजनला कार्बोनिल ऑक्सिजन म्हणतो, आणि बॉन्डला काय म्हणतो, कार्बोनिल बॉन्ड. ओके, आता कार्बोनिल कार्बनचा नेक्स्ट कार्बन कुठला असतो आपला, अल्फा असतो, चल का. हे आपण सांगितलं, कार्बोनिल कार्बनचा नेक्स्ट अल्फा आणि त्याच्यानंतरचा पुढचा बीटा. ओके, म्हणजे अल्फा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे की नाही, OH ग्रुप, त्यामुळे काय म्हणायचं, अल्फा हायड्रॉक्सी केटोन. इथं पण बघा, हा आपला कार्बोनिल ग्रुप आहे, त्याच्या पुढं अल्फा कार्बन आहे की नाही, हा अल्फा कार्बनला OH आहे की नाही, त्यामुळे हा सुद्धा काय झाला, अल्फा हायड्रॉक्सी केटोन. सिंपल केटोन असतील, डायरेक्ट असेल CH3 CO CH3, तर हा फिलिंग सोल्युशन टेस्ट पॉझिटिव्ह दाखवणार नाहीत, चल का. फक्त अल्फा हायड्रॉक्सी केटोन ही फिलिंग टेस्ट पॉझिटिव्ह दाखवत असतात. ओके, हे लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन CET नीटला वगैरे असतात, ह्याच्यावरती लक्षात ठेवायचं. ओके, कुठलं प्रिसिपिटेशन होत असतं, काय होत असतं, ओके, हे सगळं माहीत पाहिजे. ऑक्सिडेशन सेट कसे होणार आहेत, कुणाचं ऑक्सिडेशन रिडक्शन, अंडरस्टँड. ओके, ही अल्फा हायड्रॉक्सी केटोन हा फिलिंग सोल्युशन टेस्ट पॉझिटिव्ह दाखवू शकतो, लक्षात घ्या. ही लॅबोरेटरी टेस्ट अल्डिहाइडचे आहेत, लक्षात ना. कुठली कुठली भेटली आपण, फिलिंग टेस्ट, ओके, त्यानंतर स्किप्स बेस बरोबर स्किप्स टेस्ट, आणि टोलन्स टेस्ट, सिल्वर मिरर टेस्ट म्हणतो आपण त्याला. ओके, ह्या 3 टेस्ट आपल्या अल्डिहाइडचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आता पुढची जी आपण लॅबोरेटरी टेस्ट बघणार आहे ती केटोनची बघणार आहे आपण, चल का. लॅबोरेटरी टेस्ट फॉर केटोन्स. बघा, लॅबोरेटरी टेस्ट फॉर केटोन्स. आता केटोनची लॅबोरेटरी टेस्ट आपल्याला बघायचं. आता केटोन कुठली टेस्ट दाखवतो बघा, लॅबोरेटरी टेस्ट. सोडियम नायट्रोप्रुसाइड टेस्ट. ओके, सोडियम नायट्रोप्रुसाइड टेस्ट. ओके, हा कोण दाखवत असतो आपला, केटोन दाखवत असतो, लक्षात घ्या, सोडियम नायट्रोप्रुसाइड. ओके, आता सोडियम नायट्रोप्रुसाइड कसा असतो बघा. हे NaFeCN5NO ह्याला आपण सोडियम नायट्रोप्रुसाइड असं म्हणत असतो, चल का, सोडियम नायट्रोप्रुसाइड. ओके, आता लक्षात घ्या, केटोन आहे. केटोनमध्ये काय करायचं, सोडियम नायट्रोप्रुसाइड फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोप्रुसाइड ॲड करायचं, चल का. केटोनमध्ये
फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोक्लोराईडचं सोल्युशन ॲड करायचं केटोनमध्ये. केटोन कुठला आहे आपण घेणार चल का. ओके, ते आपण ह्याच्यामध्ये सोडियम नायट्रोक्लोराईडमध्ये ॲड केल्यानंतर ओके काय होणार आहे बघा. ओके, आपल्याला इथं रेड कलर मिळणार आहे, रेड कलर. आणि हा रेड कलर जर येत असेल तर आपला केटोन कन्फर्म होत असतो. ओके, केटोन कन्फर्म होत असतो. ओके, बघा आता कसं होणार आहे. आपण एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया केटोनचं. केटोन घेतला आपण CS3 COCS3. का हा आपला केटोन आहे. हा आपण ॲसिटोन हा केटोन आपण इथे घेतलेला आहे, बरोबर ना. CS3 COCS3 ला आपण ॲसिटोनच म्हणतो ना, बरोबर आहे की नाही. ओके, ॲसिटोन. आता मग हा जो ॲसिटोन आहे, हा ॲसिटोन काय करायचा बघा. हा जो ॲसिटोन आहे ह्याचं ॲक्वेस अल्कली बरोबर ट्रीटमेंट करायचं. ॲक्वेस अल्कली म्हणजे ती कुठली असेल आपली NaOH असेल. ॲक्वेस अल्कली NaOH ना. ओके, आता NaOH मध्ये कोण असणार आहे रे, Na+ आणि OH- आयन असणार आहे चल का. मग ही OH- आयन ते मी इथं लिहितोय, लक्षात घ्या. OH- आयन. ओके, दिस केटोन इज ट्रीटेड विथ ओके ॲक्वेस अल्कली. ही अल्कली असणार आहे आपली NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. लक्षात घ्यायचं, सोडियम हायड्रॉक्साईडमधील OH- आयन असणार आहे. ओके, अल्कली. तर इथं बघा ह्याच्यावर ट्रीटमेंट केल्यानंतर हा NaOH बेस म्हणून ॲक्टिव्ह ना. आता हा जो ॲसिटोन आहे इथला एक हायड्रोजन ॲसिडिक हायड्रोजन बाहेर पडणार आहे. कसा बाहेर पडणार बघा. हा CS3CO इथं CH2- होणार आणि एक H+ इथला बाहेर पडणार आहे. CS3 ना इथं CH2- आणि H+ असे या CS3 ग्रुपमधला H+ रिमूव्ह होत असतो. ओके, मग हा जो रिमूव्ह झालेला H+ आहे ह्या CS3 मधला, तो ह्या OH- ला कंबाईन होतो. H+ आणि OH- कंबाईन झाल्यावरती काय मिळतं आपल्याला. H+ आणि OH- कंबाईन झाल्यावर काय मिळणार, H2 मॉलिक्यूल. करेक्ट चल का, H2 मॉलिक्यूल मिळणार आहे. काय येणार बघा इथं CH3 चल का, हा CS3 आहे, हा CO आणि इथं कोण राहिले रे, फक्त आपला CH2- इथला बाहेर पडला H+ आणि हा OH- अल्कलीमधला हा H2 तयार करणार आहे, बरोबर आहे ना. हा आपला काय झाला, ॲनायन तयार झाला, ॲनायन ऑफ केटोन. केटोनचा ॲनायन झाला. ॲनायन म्हणजे काय, ओके, ज्या सबस्टन्स होती निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण ॲनायन म्हणतो. केटोनच्या कंपाऊंडचा ॲनायन तयार झाला की नाही, ॲनायन ऑफ केटोन. ओके, आता हा जो ॲनायन ऑफ केटोन आहे ओके त्याची ट्रीटमेंट कुणाबरोबर असणार आहे, सोडियम नायट्रोक्लोराईड बरोबर असणार. ओके बघा, ओके सोडियम नायट्रोक्लोराईड. तर इथं आपण लिहिणार सोडियम नायट्रोक्लोराईड. कंपाऊंड आहेच आपलं इथं सोडियम नायट्रोक्लोराईडचं. काय आपलं FeCN5NO असेल का, FeCN5NO. आणि पुढं काय असणार आहे आपलं FeCN5NO CH3CO CH2. चल का, ह्याची ट्रीटमेंट FeCN5NO जो आहे ह्याची ट्रीटमेंट ह्याच्यावर करणार ना आपण. आता ॲनायन ऑफ केटोन हा सोडियम नायट्रोक्लोराईड आहे. सोडियम नायट्रोक्लोराईड. आता हा जो सोडियम नायट्रोक्लोराईड आहे ह्याचं आयोनायझेशन होत असते, लक्षात घ्या. ओके, कसं आयोनायझेशन होतं आहे बघा. ह्याचं सोडियम अल्कली मेटल आहे ना, ह्याचा Na+ होणार आहे.
आणि प्लस इकडे काय होणार आहे रे FeCN5NO ह्याच्यावरती टोटल मायनस चार्ज येणार. हा Na प्लस FeCN5NO मायनस चल का. ओके त्यातला आपल्या बुकमध्ये हाच घेतला आहे नायट्रोपोसाईडमध्ये चल का FeCN5NO मायनस. ओके हा सोडियम नायट्रोपोसाईड. सोडियम असेल तर हे असं दाखवायची गरज नाही, डायरेक्ट हे लिहिणार आपण. नसेल सोडियमचा आयन तर हे दाखवणार आपण नायट्रोपोसाईड आयन. ओके हा सोडियम नायट्रोपोसाईड. आता ह्याची ट्रीटमेंट आपण कुणावर करणार आहे, ॲनायन ऑफ केटोनवर करणार आहे, लक्षात घ्या. मग ॲनायन ऑफ केटोनवर करायचे असेल तर इकडला आयन कुठला पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे ना, त्याशिवाय रिॲक्शन कसं होणार. ही निगेटिव्ह आहे म्हणजे ही पॉझिटिव्ह पाहिजेच ना आपला. पण त्यासाठी इकडं आपलं काय होत असतं, इथं Na प्लस आणि हा काय असतो मायनस असतो, लक्षात घ्या. ओके लक्षात आलं का. ओके त्यामुळे इथला मी Na प्लस आता लिहित नाही सर का. ही सोल्युशनमध्ये असणारच आहे Na प्लस आयन. हा नायट्रोपोसाईड आयन हा कुणावर रिॲक्ट होणार आहे आपला, ॲनायन ऑफ केटोन बरोबर. ओके मग कसं होणार आता सांगा. ओके आपल्याला इथं बघा सोडियम नायट्रोपोसाईड आहे, इथं मी लिहितोय साईडला असू द्या. Na प्लस आयन इथं असणारच आहे ना, Na प्लस. नायट्रोपोसाईड. ओके सोडियम नायट्रोपोसाईड. ओके ॲनायन ऑफ केटोन काय मिळणार बघा, FeCN5NO त्यालाच इथं आपण आत टाकणार इथं. ओके CS3CO ओके CS2 चल का. हा काय येणार आहे प्लस हा मायनस. ओके असा आपला कॉम्प्लेक्स तयार होणार. आणि हा जो कॉम्प्लेक्सचा कलर आहे तो आपला रेड कलर आहे, लक्षात घ्या. आणि हा जर रेड कलर येत असेल तर आपण काय म्हणतो, हे दिलेलं कंपाऊंड केटोन आहे चल का. ही केटोनची कन्फर्मेटिव्ह टेस्ट आहे, लक्षात घ्या. ओके अशा पद्धतीनं ही लॅबोरेटरी टेस्ट फॉर केटोन्स आहे, लक्षात आहे का. ओके अंडरस्टँड. ओके लॅबोरेटरी टेस्ट फॉर केटोन्स. ओके त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण आता स्टडी करणार आहे, reactions of aldehydes and ketones, that is nucleophilic addition reactions of aldehydes and ketones. Okay बघा nucleophilic addition reactions. Nucleophilic addition reactions of aldehydes and ketones. Okay understand. आता न्यूक्लियोफिलिक ॲडिशन म्हणजेच काय, न्यूक्लियोफाइल असणार ना. न्यूक्लियोफाइल कशाला म्हणतो रे आपण, न्यूक्लियोफाइल कसा असतो, न्यूक्लियोफाइल इज इलेक्ट्रॉन रिच असतो का डिफिशियंट असतो, कसा असतो न्यूक्लियोफाइल, इलेक्ट्रॉन रिच असतो ना. न्यूक्लियोफाइल इज इलेक्ट्रॉन रिच विच अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर. ओके जिथं इलेक्ट्रॉन्स कमी आहेत त्याच्यावरती न्यूक्लियोफाइल अटॅक करत असतो. ओके आता मग ह्या न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपण स्टडी करत असताना अल्डिहाइड्स आणि केटोन्स मधला जो कार्बनी ग्रुप आहे C+O ग्रुप, त्या C+O ओके ह्या डबल बॉन्डला न्यूक्लियोफाइल ॲड होत असतो म्हणून आपण काय म्हटलंय न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. ओके न्यूक्लियोफाइल हा इलेक्ट्रॉन रिच असतो चल का. अशा पद्धतीने हा C+O ग्रुप आपला दोघांच्यामध्ये ना, अल्डिहाइडमध्ये पण आहे केटोनमध्ये पण आहे. आता कालच आपण बघितलंय ह्या कार्बोनिल ग्रुपमधला हा कार्बन इलेक्ट्रॉन रिच आहे की डिफिशियंट आहे, कुठला आहे काल बघितलंय आपण. कार्बोनिल ग्रुपमधला कार्बन कसा आहे, चार्ज सेपरेशन कसं होतं आहे आपला, कार्बनवरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज असतो
आणि ऑक्सिजनवरती पार्शल निगेटिव्ह चार्ज असतो. मग मला सांगा कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कार्बन इलेक्ट्रॉन रिच असेल की डिफिशंट असेल? डिफिशंट ना. तर कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशंट आहे. मग हा इलेक्ट्रॉन डिफिशंट असेल तर हा काय म्हणून ॲक्ट होणार? न्यूक्लियोफाईल का इलेक्ट्रोफाईल? कुठला ॲक्ट होणार? कार्बन. हा कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशंट झाला म्हणजे तो इलेक्ट्रोफाईल का न्यूक्लियोफाईल? इलेक्ट्रोफाईल ना. तर का इलेक्ट्रोफाईल हा इलेक्ट्रॉन डिफिशंट असतो आणि न्यूक्लियोफाईल हा इलेक्ट्रॉन रिच असतो. लक्षात घ्या. मग इलेक्ट्रॉन रिच न्यूक्लियोफाईल ह्या इलेक्ट्रॉन डिफिशंट इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करत असतो. लक्षात घ्या. ओके. ह्याच्यावरती अटॅक केल्यानंतर ह्या कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या ॲक्रॉस हा न्यूक्लियोफाईल ॲड होत असतो. म्हणून ह्याला काय म्हटलं आहे? न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स. लक्षाल का? आता मग ह्या न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपल्या कशा होतात बघा. त्यातली पहिली आपण न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपण आता स्टडी करणार आहे. ती आहे आपली बघा ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. ओके. HCl. हायड्रोजन सायनाइड आपला HCl ना. ओके. ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड पहिली न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे अल्डिहाइडसाठी. बघा याच्यामध्ये आता अल्डिहाइड्स हा हायड्रोजन सायनाइड बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर इट फॉर्मस सायनोहायड्रिन. सायनोहायड्रिन्सचं फॉर्मेशन होतं. लक्षात घ्या. ओके. इन प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड्स और कीटोन react with hydrogen cyanide in presence of dilute acid और dilute base. एक तर डायल्यूट ॲसिड घ्यायचा आहे किंवा डायल्यूट बेस घ्यायचा आहे. डायल्यूट ॲसिड म्हणजे डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4. ओके. आणि डायल्यूट बेस म्हणजे कुठला असणार आहे? एक तर डायल्यूट NaOH असणार आहे किंवा डायल्यूट KOH असणार आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ओके. इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ॲसिड और डायल्यूट बेस टू गिव्स सायनोहायड्रिन. ओके. मिळणार कंपाऊंड कुठला असतं ते सायनोहायड्रिन कंपाऊंड मिळतं. लक्षात घ्या आपल्याला. ओके. बघा मग जनरल रिॲक्शन आता आल्या अल्डिहाइड RC डबल बॉन्ड OH. लक्षात ना. अल्डिहाइड आहे आपला अल्डिहाइड. ओके. हा जो अल्डिहाइड आहे ह्याच्यामध्ये आपण आता काय ॲड करणार आहे? हायड्रोजन सायनाइड ना. आता मला सांगा हायड्रोजन सायनाइड जो आहे HCl ह्याचं आयोनायझेशन कसं होतं रे? हायड्रोजन सायनाइडचं आयोनायझेशन कसं होत असतं? हा वीक ॲसिड आहे. हायड्रोजन सायनाइड इज अ वीक ॲसिड. ह्याचं आयोनायझेशन कसं होतं सांगा? H++Cn- असं आयोनायझेशन होते. लक्षात घ्या. मला सांगा निगेटिव्ह चार्ज कुणावर आहे रे? Cn- वरती. मग ज्या सबस्टन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो तो इलेक्ट्रॉन रिच असतो का डिफिशंट असतो? इलेक्ट्रॉन रिच असतो. आणि इलेक्ट्रॉन रिच असणारे काय म्हणून ॲक्ट होतात? न्यूक्लियोफाईल म्हणून ॲक्ट होतात. जिथं Cn- काय आपला न्यूक्लियोफाईल आहे. चल का हा न्यूक्लियोफाईल आहे आपला. ओके. Cn- हा न्यूक्लियोफाईल आहे. मग ह्या न्यूक्लियोफाईलचा अटॅक कुठं होणार आहे आपला? इलेक्ट्रॉन डिफिशंट कार्बनवरती होणार आहे. चल का इलेक्ट्रॉन डिफिशंट कार्बनवरती. चल का इथं मी लिहितोय आता. ओके. HCl. ओके. इथं कोण असणार आहे? हा H+Cn- आहे. ओके. हा कुठं अटॅक करणार आहे? इलेक्ट्रॉन डिफिशंट कार्बन. कार्बन हा इलेक्ट्रोफिलिक आहे ना. ओके. ह्या इलेक्ट्रॉन रिच न्यूक्लियोफाईल Cn- हा ह्याच्यावरती अटॅक करणार आहे. ओके. इलेक्ट्रॉन डिफिशंट कार्बन जे इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती तो अटॅक करणार. लक्षात घ्या. हा Cn इथं आला ना कार्बनला अटॅच झाला. मग राहिले कोणत्या याच्यामध्ये? H+ राहिला. हा H+ कुठं ॲड होणार आपला? ह्या ऑक्सिजनला ॲड होणार.
आणि ह्या कार्बन ऑक्सिजनमधला डबल बॉन्डचं कन्व्हर्शन कशात होणार मग सिंगल बॉन्डमध्ये. लक्षात आलं का. हा Cn मायनस कार्बन अटॅच होईल बरोबर. आणि H+ कुठं ॲड होणार ओके कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ह्या ऑक्सिजनला इथं ॲड होईल. लक्षात घ्या. मग आपल्याला कंपाऊंड कसं मिळेल बघा. लक्षात घ्या. रिॲक्शन आपण कशाच्या प्रेसमध्ये करणार आहे. एक तर डायल्यूट ॲसिड किंवा डायल्यूट बेस. इथं लिहा तुम्ही डायल्यूट ॲसिड समजा HCl आपण घेतलं ओके. ह्यांच्या प्रेसमध्ये हे कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट होतात डायल्यूट ॲसिड आणि डायल्यूट बेस ओके. बघा मग कसं होणार आहे. R ॲज इट इज लिहिला आम्ही चल का. अल्किल ग्रुप इथला बरोबर ना. इथं कार्बनला कोण ॲड होणार आहे सायनाइडनं अटॅक केलं आहे ना. हा सायनाइड हा न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रॉन डिपेंडंट कार्बन म्हणजे इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती अटॅक करणार आहे ओके. त्यावेळी इथं काय झालं रे Cn ओके. Cn कार्बनवर अटॅक केलं ना. इथं बॉन्ड तयार करणार Cn. पुढं काय हायड्रोजन आयस ना. इथला हायड्रोजन आयस ना. मग इथला H+ कुठं जाणार आहे हल का. आणि ह्या कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये ओके. इथं काय होणार सांगा रे OH तयार होणार ना चल का ओके. आणि ह्या कंपाऊंडला काय म्हणतोय आपण सायनोहायड्रिन. Cn ग्रुप आहे की नाही ह्याला आपण काय म्हणते सायनो आणि OHला हायड्रिन म्हणायचं. सायनोहायड्रिन कंपाऊंड झालं चल का. हे आपलं सायनोहायड्रिन सायनोहायड्रिन ओके. फॉर्मेशन ऑफ सायनोहायड्रिन्स लक्षात दे की सायनोहायड्रिनचं फॉर्मेशन आहे. आता पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या ओके. पर्टिक्युलर आपण एक्झाम्पल घेऊया याच्यामध्ये आता जे लक्षात येईल आपल्याला कसं होणार आहे ते ओके. कसं होईल बघा. आता अल्किल ग्रुप तुम्ही CH3 घेतला असेल ओके. CH3 अल्किल ग्रुप घ्या ओके. पुढं ॲज इट इज C डबल बॉन्ड OH आहेस ना. जनरल रिॲक्शन तुमच्या लक्षात आली ना. ह्याचं नेम काय नेम ऑफ दिस अल्डिहाइड काय नेम आहे सांगा. नेम काय आहे अरे याचं नेम सांगा. असिटाल्डिहाइड ना ओके. असिटाल्डिहाइड हा जो असिटाल्डिहाइड आहे. आता सेम रिॲक्शन कुणाबरोबर हायड्रोजन सायनाइड HCN बरोबर ओके. Cn मायनस H+ ओके. सेम अटॅक याचा इथं हा इथं ॲड होणार ओके. आरच्या ठिकाणी फक्त CS रे लक्षात घ्या बाकीचं सेम आहे. ॲरोवरती सेम लिहा. डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2S लिहा किंवा डायल्यूट NaOH लिहा किंवा डायल्यूट KOH लिहा ओके. CH3 ॲज इट इज हा Cn कार्बनला येणार ओके. इथला H आपला ॲज इट इज आहे ओके. हा H आहे ऑक्सिजनला अटॅच होणार डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड ओके. हा सायनोहायड्रिन तयार झाला. कुणाचं सायनोहायड्रिन तयार झालं असिटाल्डिहाइडचं सायनोहायड्रिन तयार झालं. मग ह्या कंपाऊंडला काय म्हणायचं असिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन ओके. नेम ऑफ दिस असिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन. नेम ऑफ दिस असिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन्स ओके. असिटाल्डिहाइड सायनोहायड्रिनचं फॉर्मेशन होणार आहे. लक्षात आलं अल्डिहाइडचं लक्षात नाही असिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन ओके. तर त्यानंतर नेक्स्ट आता केटोनसाठी घेऊया आपण ओके. केटोनचा सायनोहायड्रिन कसा होणार आहे बघा. केटोनचा सायनोहायड्रिन केटोन घ्या जनरल RCOR केटोन आहे ओके. HCN ओके सेम आहे.
ह्याचं आयोनेशन सेम आहे H प्लस Cn मायनस न्यूक्लियोफाईलने ॲक्ट होणार, हा इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती अटॅक करणार आहे. ओके, सेम H प्लस आहे तर Cn मायनस आहे, हा Cn मायनस कार्बनिक कार्बनवर अटॅक, H प्लस ऑक्सिजनवरती अटॅक. ओके, डायल्यूट ॲसिड HCl. ओके, हिटिंगचं सिम्बॉल दाखवलं तर चालेल, नाही दाखवलं तर चालेल. ओके, बघा इथं काय होणार आपल्या याच्यामध्ये R. ओके, इथं Cn कार्बनला अटॅच करा. ओके, लक्षात वरचा सिंगली बॉन्डेड ऑक्सिजन तयार होणार, H अटॅच झाला, पुढचा अल्किल ग्रुप आहे डिस ना, बरोबर आहे ना. हा काय झालं सायनोहायड्रेट, केटोनचा सायनोहायड्रेट झाला. ओके, केटोनचा सायनोहायड्रेट. पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या आता, CH3 C डबल बॉन्ड O CH3, नेम ऑफ दिस कंपाऊंड, त्याचं नेम काय आहे केटोनचं या काय ना ॲसिटोन. ओके, ॲसिटोन खेळाचं आपण आणखी काय म्हणतो रे IUPAC, प्रोपॅनोन. चल का प्रोपॅनोन किंवा डायमिथिल केटोन. हा कुठला केटोन आहे, सिंपल आहे का मिक्स्ड आहे, सिंपल केटोन. कार्बनिक ग्रुपच्या दोन्ही साईडला सेम अल्किल ग्रुप आहे, सिंपल केटोन और सिमेट्रिकल केटोन. ओके, सेम HCl, हायड्रोजन सायनाइड H प्लस Cn मायनस. ओके, लक्षात लगा याचा अटॅक इथं होत असतो, का अटॅक इथे होत असतो. ओके, आणि हा इथं अटॅच होत असतो. डायल्यूट HCl बघा ले आता अल्किल ग्रुप फक्त चेंज आहेत, R च्या ठिकाणी CH3 टाकणार आहे तुम्ही. ओके, हा ॲसिटोनचा सायनोहायड्रिन आहे म्हणून काय म्हणायचं ॲसिटोन सायनोहायड्रिन. ओके, ॲसिटोन सायनोहायड्रिन. ओके, हा तयार झाला ॲसिटोन सायनोहायड्रिन. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचे आता न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपण बघणार आहे. ह्याच्यामध्ये ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. नेक्स्ट वन सेकंड न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. सोडियम बायसल्फाइड बघा NaHSO3, ह्याला आपण सोडियम बायसल्फाइड असं म्हणतो. ओके, आणि ह्याला काय म्हणतो NaHSO4 ला. हा SO4 म्हणजे सल्फेट, SO3 म्हणजे सल्फाइड. चल का हा सोडियम बायसल्फेट, हा सोडियम बायसल्फाइड. चल का ह्याच्यावर रिॲक्शन आता कसे होणार लक्षात घ्या. आता इथे सोडियम बायसल्फाइड आहे, ह्याची सुद्धा इलेक्ट्रोफिलिक कार्बनला न्यूक्लियोफिलिक ॲडिशन होणार आहे NaHSO3 जो आहे. याच्यामध्ये काय होणार आहे बघा, ह्यामध्ये लक्षात घ्या Na प्लस प्लस HSO3 मायनस. ओके, असं याचं आयोनायझेशन होणार आहे. ओके, लक्षात दे ना कसं होईल बघा आता. दिस अल्डिहाइड और केटोन, अल्डिहाइड असेल किंवा केटोन असेल, रिॲक्ट विथ सोडियम बायसल्फाइड.
NaHSO3 ह्याला आपण सोडियम बायसल्फाइड म्हणणार आहे. टू गिव्स सोडियम बायसल्फाइड अडक्ट. किंवा ह्यालाच आपण कॉम्प्लेक्स असं म्हणतो. सोडियम बायसल्फाइड अडक्ट और कॉम्प्लेक्स. ओके, बघा आता अल्डिहाइड घ्या. RC डबल बॉन्ड OH अल्डिहाइड जनरल क्या अल्डिहाइड आहे. ह्याची रिॲक्शन करा. सोडियम बायसल्फाइड NaHSO3 बरोबर. लक्षात आलं. आता यामध्ये कसं होणार आहे लक्षात घ्या जरा. इथं Na प्लस H प्लस आणि SO3 मायनस. ओके, हा तर आपला Na प्लस आहेच ना आणि हा HSO3 मायनस आहे. आता ह्यातला HSO3 मायनस जो आहे तो आपला न्यूक्लियोफाइल म्हणून ॲक्ट होतो. न्यूक्लियोफाइलवरती निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, इलेक्ट्रॉन रिच असतो. हा SO3 मायनस तो आपला कुठे येणार आहे, ह्या कार्बोनिल कार्बनवरती तो अटॅक करणार आहे. हा कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे ना, म्हणजे इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे. ह्या इलेक्ट्रोफिलिक कार्बनला SO3 मायनस अटॅक करणार आहे. लक्षात का. आणि हा जो H आहे तो सेम इथं ऑक्सिजनला येणार आहे. लक्षात का. ओके, त्यावेळी कसं मिळेल बघा आपल्याला कंपाऊंड इथं. ओके, सोडियम बायसल्फाइड ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. लक्षात का. काय होत असतं बघा, R ओके C इथं OH आला. अंडरस्टँड. H इथे गेला, OH सिंगल बॉन्डेड. पुढचा H आहे तसाच आहे. परत बघा इथं काय डे चालू आहे, SO3 मायनस आणि Na प्लस. लक्षात का. हा SO3 मायनस इथं डे सुनला आहे. ह्या SO3 मायनसला परत Na प्लस जाऊन तिथं बसणार आहे. चल का की हा काय मिळाला, सोडियम बायसल्फाइड अडक्ट मिळाला. चल का, सोडियम बायसल्फाइड अडक्ट. ओके, सोडियम बायसल्फाइड अडक्टचं फॉर्मेशन आहे. लक्षात आलं ना. ओके, पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या. आता अल्किल ग्रुप घ्या तुम्ही, CH3 घ्या. C डबल बॉन्ड OH सेम आपला हा काय असिटाल्डिहाइड. असिटाल्डिहाइडचं फॉर्मेशन आहे सोडियम बायसल्फाइड NaHSO3. ओके, काय होणार बघा इथं सेम आपला Na प्लस HSO3 मायनस ही इथे येणार SO3 मायनस. हा H इथं जाणार. CH3 COH H SO3 मायनस Na प्लस. सेम अशी रिॲक्शन आहे. अल्किल ग्रुप फक्त CH3 येते. ओके, हा आपला असिटाल्डिहाइडचा सोडियम बायसल्फाइड अडक्ट झाला. म्हणजे ह्याचं नेम काय लिहा तुम्ही, असिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड. असिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड अडक्ट. ओके, हा मिळाला आपला असिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड अडक्टचं फॉर्मेशन आहे. ओके, आता केटोनसाठी घ्या. केटोनला आता काय डिफरन्स करणार आहे रे आपण आता ह्याच्यामध्ये. ओके, डिफरन्स काय होणार आहे केटोनसाठी. केटोनला कार्बनिक ग्रुपला दोन्ही साईडला कोण ॲड करणार आपण, अल्किल ग्रुप. RCOR हा केटोन झाला की नाही. ओके, केटोन झाला. ओके, सेम सोडियम बायसल्फाइडचे ॲडिशन आहे SO3 मायनस. इथं
एच जो आहे तो ऑप्शनलला. सेम इथं काय होणार, एचच्या ठिकाणी डिफरन्स कोणाचा येणार, एचच्या ठिकाणी कोण येणार, अल्किल ग्रुप येणार ना फक्त. इथं काय येणार आहे, आर येणार. सेम असंच असणार आहे. चल का बघा इथं आर म्हणजे इथं आर आहेच, हे दोन आर आहेत ना, आर सी आर. एक हायड्रोजन इथे गेला, वेज झाला आहे SO3 मायनस Na+, सोडियम बायसल्फाइड डायरेक्ट झालं की नाही. ओके, तर पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपण करूया. इथं एच काढा, पुढं CS3ला कुठला केटॉन होणार सांगा, नेम ऑफ दिस केटॉन काय नेम याचं, ॲसिटोन. ओके, सेम ॲसिटोन. ॲडिशन सेम आहे, SO3 मायनस अडॅक्सॉन इलेक्ट्रोफिलिक कार्बन. एच आहे तो ऑप्शनवरती येणार. बघा CS3C इथं काय येणार आहे, एचच्या ठिकाणी CS3 बरोबर ना. एच झाला तर ऑप्शनला सिंगल बॉन्ड झाला OH, ही SO3 मायनस आला त्याला Na+ अटॅच झाला. इथं असिटाल्डेट सोडियम बायसल्फाइडच्या ठिकाणी काय म्हणणार, ॲसिटोन सोडियम बायसल्फाइड डायरेक्ट. चल का तो ॲसिटोन सोडियम बायसल्फाइड डायरेक्ट म्हणजे कॉम्प्लेक्स आहे. चल काही अनेक आयनचा कॉम्प्लेक्स आहे, लक्षात आलं ना. ओके, ही ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड आहे. ओके, ह्यात काय डाऊट आहे का, की क्लिअर झाले ना. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचे आता आपण रिॲक्शन याच्यामध्ये बघणार आहे. नेक्स्ट addition of alcohol. Okay, addition of alcohol. Addition of alcohol. अल्कोहोलचे ॲडिशन आहे, लक्षात घ्या. आता ही अल्कोहोलचे ॲडिशन कसे होणार आहे बघा. आता ह्या ठिकाणी अल्डिहाइड जो आहे, अल्डिहाइड ह्याचं मोनोहायड्रॉक्सी अल्कोहोल बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर, मोनोहायड्रिक अल्कोहोल बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर हेमिॲसिटल मिळणार आहे. आणि त्या हेमिॲसिटलचं परत एक मोनोहायड्रिक अल्कोहोल ॲड करून आपण ॲसिटलमध्ये कन्व्हर्सन करणार आहे. चल का इथं अल्डिहाइड हा हेमिॲसिटल आणि ॲसिटल तयार करतो आणि केटोन हा हेमिकेटल आणि केटल तयार करतो. बघा कसं होतं असतं, ही इथं म्हणतोय बघा मी अल्डिहाइड्स, अल्डिहाइड जो आहे तो अल्डिहाइडची रिॲक्शन आपण कुणावर करणार आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल. अल्डिहाइड रिॲक्ट विथ मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक म्हणजे काय रे, मोनोहायड्रिक ओके, ज्या अल्कोहोलमध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल. ओके, ह्याची मोनोहायड्रिक अल्कोहोलवर रिॲक्शन करणार आहे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl, ड्राय HClच्या प्रेझेन्समध्ये. ओके, ड्राय हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे ह्याच्यात वॉटर मिक्स असणार नाही. ओके, ओनली HClची ओरिजिनल स्टेट गॅसेस आहे. चल का की ड्राय HCl त्याच्यावर ट्रीटमेंट केल्यावरती आपल्याला हेमिॲसिटल मिळतो. हेमिॲसिटल, ह्या हेमिॲसिटलचं परत कन्व्हर्शन अल्डिहाइड आणि मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये होत असतं डायल्यूट HCl ॲड केल्यावरती. ह्याच्यात डायल्यूट HCl केले की परत रिॲक्शन आपली रिव्हर्स होत असते, लक्षात घ्या. आणि ह्या हेमिॲसिटलमध्ये परत एक आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल ॲड केला, मोनोहायड्रिक अल्कोहोल. ओके, ह्याच्यामध्ये परत एक मोनोहायड्रिक अल्कोहोल जर ॲड केला, सेम आपण इथं ड्राय HCl लिहिणार, त्यावेळी आपल्याला ॲसिटल मिळतं, लक्षात घ्या, ॲसिटल. ओके, आणि ह्या ॲसिटलमध्ये परत आपण जर डायल्यूट HCl जर टाकला असेल
ही परत ॲसिटलचा हेमी ॲसिटल होत असतो. ओके, आता ही रिॲक्शन कशी होते लक्षात घ्या अल्डिहाइडसाठी. ओके, बघा जनरल घ्या. आता अल्डिहाइड कसा लिहिणार सांगा. अल्डिहाइड आर सी डबल बॉन्ड ओ एच. ओके, अंडरस्टँड. हा अल्डिहाइड आहे. ह्याची रिॲक्शन आता कोणावर करणार, कोणा या मोनोएटिक अल्कोहोल. मोनोएटिक अल्कोहोल म्हणजेच काय, ज्या अल्कोहोलमध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, मोनोएटिक अल्कोहोल. इथं जर 2 OH असेल तर आपण डायएटिक अल्कोहोल म्हणतो, 3 असेल तर ट्रायएटिक अल्कोहोल. ओके, हा मोनोएटिक अल्कोहोल आहे. बरोबर. ॲरोवरती काय सांगा, ड्राय HCl. चल का, ड्राय HCl हे आपण घेणार आहे. रिव्हर्स ॲरोमध्ये डायल्यूट HCl आहे. चल का, हे जे हेमी ॲसिडल आहे ह्यालाच आपण आणखी मोनो अल्कोऑक्सी कंपाऊंड असं म्हणतो. मोनो अल्कोऑक्सी कंपाऊंड. आणि ही ॲसिटल आहे ते डाय अल्कोऑक्सी कंपाऊंड असतं. म्हणजे इथं अल्कोऑक्सी ग्रुप 2 असतात, इथं अल्कोऑक्सी ग्रुप 1 असतो. मोनो म्हणजे 1. अल्कोऑक्सी ग्रुप कधी होणार आहे, अल्किल ग्रुप. आर म्हणजे अल्किल ग्रुप ना, ह्यात ऑक्सिजन टाकला काय होणार OR. अल्किल ग्रुप प्लस ऑक्सिजन अल्कोऑक्सी. लक्षात का, अल्किल ग्रुप प्लस ऑक्सिजन ह्याला काय म्हणणार आपण, अल्कोऑक्सी. बघा ड्राय HCl काय होते बघा ह्याच्यामध्ये. ह्यामध्ये न्यूक्लियोफाइल कोण म्हणून ॲक्ट होणार आहे, न्यूक्लियोफाइल कोण होणार, ह्याचं आयोनायझेशन कसं होणार आहे, R प्लस OH मायनस. OH मायनस न्यूक्लियोफाइल ना, इलेक्ट्रॉन रिच आहे, तू कुठं अटॅच करणार, कार्बन कार्बनवरती अटॅक करणार आहे. चल का, हा अटॅक इथे करणार आणि हा अल्किल ग्रुप इथे येणार. चल का, इथं सिंगल बॉन्डचं कन्वर्जन कसं होणार, डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये. बघा इथं अल्किल ग्रुप ॲज इट इज आहे, हा चेंज नाही. हा कार्बन आहे, त्याला कोण अटॅक करणार आहे, न्यूक्लियोफाइल OH मायनस ह्या कार्बनला अटॅच होणार. इथं OH झाला, पुढं H आहेच ना, बरोबर आहे ना, पुढं H आहेच का नाही. हा OH इथं आला ना, बरोबर लक्षात की नाही. ओके, पुढं H आहे तसा अल्किल ग्रुप पुढं जाणार आहे आपला, ह्या ऑक्सिजनला अटॅच होणार आहे. इथं काय होणार आहे OR. बरोबर ना. आता तुम्ही मला सांगायचं OR ला आपण काय म्हणतो, कुठला ग्रुप म्हणतो, अल्किल ग्रुप प्लस ऑक्सिजन अल्कोऑक्सी ना, एकच अल्कोऑक्सी ग्रुप आहे म्हणून आपण काय म्हणले मोनो अल्कोऑक्सी कंपाऊंड. ती मोनो अल्कोऑक्सी कंपाऊंड कुठलं असतं आपलं, हेमी ॲसिटल. चल का, त्या मोनो अल्कोऑक्सी कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, हेमी ॲसिटल. अंडरस्टँड. ओके, हे हेमी ॲसिटलचं फॉर्मेशन झालं. हेमी म्हणजे हाफ, लक्षात घ्या, हेमी म्हणजे हाफ. चल का, फुल ॲसिटल, ॲसिटलमध्ये 2 अल्कोऑक्सी ग्रुप असतात. 2 अल्कोऑक्सी ग्रुप असेल तर ॲसिटल म्हणणार आहे, 1 अल्कोऑक्सी ग्रुप असेल तर हेमी, हेमी ॲसिटल. हेमी म्हणजे हाफ. चल का, हेमी म्हणजे हाफ, लक्षात घ्या. ओके, हेमी ॲसिटल, हाफ ॲसिटल तयार झालं. आता हा जो हेमी ॲसिटल आहे, ह्या हेमी ॲसिटलचं परत आपण ह्याच्यामध्ये मोनोएटिक अल्कोहोल ॲड करणार आहे. ह्याच्यामध्ये बघा परत ROH, परत आपण अल्कोहोल ॲड केला, मोनोएटिक अल्कोहोल. ओके, बघा मग काय मिळेल तुम्हाला आता, परत कंपाऊंड. कुठला मिळणार सांगा रे. ओके, ॲडिशन सेम होणार, ड्राय HCl. ओके, रिव्हर्सिबल ॲरो या, आणि खाली काय लिहिणार आहे तुम्ही, डायल्यूट HCl. चल का,
म्हणजे तयार झाला हेमी ॲसिटलमध्ये परत तुम्ही डायल्यूट HCl टाकलं की परत अल्डिहाइड आणि अल्कोहोल सेपरेट होणार, लक्षाल का? आणि ह्याच्यात परत अल्कोहोल टाकलं तर परत रिॲक्शन पुढे कंटिन्यू होणार ड्राय HCl टाकून. ओके, बघा सेम आता कसं होणार आहे बघा ह्याच्यामध्ये, लक्षात घ्या. हा जो अल्कोहोल आहे, ह्या अल्कोहोलमधला जो अल्किल ग्रुप आहे, अल्किल ग्रुप, ओके, तो काय करणार आहे बघा. हा अल्किल ग्रुप आहे तो ह्या ऑक्सिजनला कंबाईन होणार आणि इथला जो H आहे तो ह्या OH बरोबर H आणि OH H2 मॉलिक्यूल म्हणून बाहेर पडणार, लक्षाल का? बघा कसं झालं आहे. इथला अल्किल ग्रुप ॲज इट इज आहे, हा कार्बन ॲज इट इज, वरचा OR आहेस ना अल्कोऑक्सी ग्रुप इथं, बरोबर ना. पुढचा इथं H ॲज इट इज आहे, परत इथं चेंज झाला आहे आपला चेंज. हा अल्किल ग्रुप ह्या ऑक्सिजनला ॲड होणार आहे, त्यावेळी इथं काय झालं आहे OR, इथला H आणि ह्यातला OH, H2 बाहेर पडला की नाही. ओके, हे काय झालं ॲसिटल. ह्याच्यात अल्कोऑक्सी ग्रुप किती आहेत रे? अल्किल ग्रुप प्लस ऑक्सिजन, अल्कोऑक्सी 2 आहेत ना, त्यामुळे ॲसिडला आपले डाय अल्कोऑक्सी कंपाऊंड आहे, आपण सांगितलं होतं, असेल का? ओके, डाय अल्कोऑक्सी कंपाऊंड ॲसिटल. हे ॲसिटल, हे हेमी ॲसिटल. हेमी ॲसिटलमध्ये एक अल्कोऑक्सी ग्रुप असतो, हेमी म्हणजे हाफ ॲसिटल, ॲसिटलचे हाफ म्हणजे हेमी ॲसिटल. ओके, अंडरस्टँड की हे आपले जनरल रिॲक्शन लक्षात ठेवायचं आहे. अल्डिहाइड्स रिॲक्ट विथ मोनोआयडिक अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl, ओके, गिव्स मोनो अल्कोऑक्सी कंपाऊंड कॉल्ड हेमी ॲसिटल which undergoes again reaction with dry HCl to form as acetal. ओके, परत डायल्यूट HCl टाकली की परत रिॲक्शन रिव्हर्स होते आणि ओरिजिनल अल्डिहाइड मिळतो, लक्षाल का? बघा अल्किल ग्रुप घ्या आता इथं, सेम अल्किल ग्रुप CH3 घ्या, पुढचा अल्डिहाइड सेम ठेवा COOH. नेम ऑफ दिस अल्डिहाइड काय नेम आहे रे? बऱ्याच वेळा नेम झाला येतात, काय याचं नेम? ॲसिटाल्डिहाइड. आणखी काय म्हणता IUPAC सिस्टीममध्ये? IUPAC मध्ये नेम काय? 2 कार्बनचा अल्केन कुठला? इथेन, शेवटचा EAL न काढणार, इथेनॉल. चल का, ॲसिटाल्डिहाइडवर इथेनॉल. ओके, इथं सुद्धा अल्किल ग्रुप तुम्ही CH3 घेतला असेल, कुठलाही तुम्ही घेऊ शकताय, CH3CO2H5. एकदा जनरल रिॲक्शन लक्षात आले की ओके कुठल्याही रिॲक्शन लिहू शकतो आपण. CH3OH हा आपला मिथाइल अल्कोहोल आहे, बरोबर. ह्याची रिॲक्शन कुणावर करणार आहे? ड्राय HCl आणि खाली काय लिहिणार आहे? डायल्यूट HCl. ओके, बघा काय होणार आहे सांगितलं आहे तुम्हाला, कसं होणार आहे. इथं जनरल रिॲक्शनमध्ये आहे त्याच पद्धतीनं इथला जो OH ग्रुप आहे तो इथे येणार, फक्त चेंजेस फक्त इथं CH3 आहे, लक्षात घ्या. बाकी सेम आहे ना, R म्हणजे CH3 घेतला आहे आपण. ओके, इथला R CH3 घेतला, हा OH या कार्बनला येणार आणि हा CH3 कुठं जाणार आहे? ऑक्सिजनला जाणार. ओके, CH3 COCH3 पुढं H आहे आणि खाली इथं OH आहे. ओके, हा हेमी ॲसिटल तयार झाला. कुठला हेमी ॲसिटल होणार? एकच अल्कोऑक्सी ग्रुप आहे ना, कुठला अल्कोऑक्सी ग्रुप आहे सांगा इथं? मिथिल ग्रुप प्लस ऑक्सिजन. काय म्हणणार? कुठला अल्कोऑक्सी होणार? मिथिल ग्रुप आणि ऑक्सिजन, अल्कोऑक्सी, मिथॉक्सी ना होणार की नाही? अल्किल ग्रुप प्लस ऑक्सिजन मिथॉक्सी, मिथिल ग्रुप प्लस ऑक्सिजन मिथॉक्सी. चल का, हा मिथॉक्सी कंपाऊंड आहे. चल का, आता ह्याचं नेम काय बघा, हा हेमी ॲसिटल झालाच ना आपला. आता कार्बन बघा, OH ग्रुप अटॅच ना, कार्बन पहिला आणि हा कार्बन दुसरा. 1 नंबरला मिथॉक्सी ग्रुप आहे ना, म्हणून आपण काय म्हणणार आहे इथं? 1 मिथॉक्सी. ह्याचं नेम आपलं काय येणार? 1 मिथॉक्सी, बरोबर.
एक नंबरला मिथॉक्स आहे, परत कार्बन किती आहेत रे? 2 आहेत ना. चल का 2 कार्बनचा अल्केन कुठला? इथेन. आणि ह्याच्यात कोण आहे? OH साहेब. नाव काय ना? 1 मिथॉक्सी इथेनॉल. बरोबर ना? 1 मिथॉक्सी इथेनॉल. ह्याला आपण हेमिॲसिटल असं म्हणतो. नेम ऑफ दिस हेमिॲसिटल. लक्षात ना? हा हेमिॲसिटल आहे, हा ॲसिटल. परत याची रिॲक्शन अल्कोहोल बरोबर करा. CH3OH. सेम अल्कोहोल घेतलाय ना आपण, मिथाइल अल्कोहोल. ओके, मिथाइल अल्कोहोल. ओके, ड्राय HCl. आणि खाली काय लिहिणार? डायल्यूट HCl. ॲडिशन परत असे जुळलं आहे ह्या पद्धतीनंच. बघा इथला जो CH3 ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप अल्कोहोलमधला, तो ऑप्शनला का मिळणार? H आणि इथला OH H2 बाहेर पडणार. ओके, बाकी सेम आहे. इथं CH3 ॲज इट इज. ओके, वरती काय येणार आहे? OCH3. बरोबर. खाली काय येणार आहे? ऑप्शनला CH3 अटॅच होणार आहे, OCH3 झाला की पुढं H आहे आणि H2 तयार होणार सेम ह्या पद्धतीने. ओके, हे कंपाऊंड झालं. ओके, आता इथं मला सांगायचं तुम्ही, हा कार्बन पहिला, हा दुसरा, हे ॲसिटल झालं ना. 2 अल्कॉक्सी ग्रुप आले की नाही? इथे एक मिथॉक्सी ग्रुप आहे, इथे एक मिथॉक्सी ग्रुप आहे, 2 मिथॉक्सी ग्रुप झाले ना ॲसिटल. ओके, आता इथं मला सांगा तुम्ही, 1 नंबरच्या कार्बनला मिथॉक्सी ग्रुप किती आहेत रे? 2 आहेत ना. इथे एक आहे, इथे एक आहे. त्यामुळे आपण ह्याचं नेम काय म्हणणार बघा? 1,1 डायमिथॉक्सी. 1,1 डायमिथॉक्सी. आणि कार्बन किती आहेत? किती कार्बन्स आहेत? 2 आहेत ना. 2 कार्बनचा अल्केन इथेन. पुढं लिहा इथेन. इथं अल्कोहोल होणार नाही. चल का इथं OH राहतं ना शेवटी, म्हणून आपण अल्कोहोल लिहिलं आहे. ओके, 1,1 डायमिथॉक्सी इथेन. हा आपला काय आहे? ॲसिटल. ओके, हा ॲसिटल झाला, लक्षात घ्या. ॲसिटल. अंडरस्टँड? फॉर्मेशन ऑफ दिस ॲसिटल. ॲसिटलचं फॉर्मेशन आहे. ओके, ही ॲडिशन ऑफ अल्कोहोल कुणाला आहे? अल्डिहाइडला. अल्डिहाइडला अल्कोहोल, मोनोएटिक अल्कोहोल ॲड केलं की हेमिॲसिटल आणि ॲसिटल. आता केटोन जर आपण घेतला असेल, केटोनला जर अल्डिहाइड आणि केटोन जर अल्डिहाइड केटोनला अल्कोहोल ॲड केला असेल तर हेमिकेटल आणि केटल मिळतो. चल का केटोन बरोबर. बघा केटोन. बघा केटोनसाठी काय म्हणतोय आपण? केटोनची रिॲक्शन कुणाबरोबर आहे? मोनोएटिक अल्कोहोल बरोबर. सेम कंडिशन आहे. ड्राय HCl घेणार आपण, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. परत रिव्हर्सिबल एरोवरती डायल्यूट HCl लिहिणार खाली आपण. ओके, इथं काय मिळणार? हेमिकेटल. केटोनपासून हेमिकेटल आणि केटल. ओके, हेमिकेटल तयार झाला. हेमिकेटलची परत मोनोएटिक अल्कोहोल बरोबर रिॲक्शन. ओके, मोनोएटिक अल्कोहोल सेम कंडिशन. ड्राय HCl आणि डायल्यूट HCl. ओके, इथं आपल्याला काय मिळणार आहे? केटल. ओके, केटल मिळणार. लक्षात आलं? बघा केटोन घ्या आता जनरल.
आर सी डबल बॉन्ड ओ आर केटोन आहे. मोनोएटिक अल्कोहोल घ्या सेम आर ओ एच. ओके अल्कोहोल. ओके ॲरोवरती सेम ड्राय HCl आणि इकडे काय येणार डायल्यूट HCl. ओके काय मिळणार आहे हेमिकेटल. ओके कसा हेमिकेटल होतो लक्षात घ्यायचं. हा जो OH आहे हा जो OH ग्रुप आहे तो इथे येणार कार्बनवरती आणि इथला जो अल्किल ग्रुप आहे तो हे ऑक्सिजन अटॅच होणार. ओके त्यावेळी आर ओके सी. आता हा अल्किल ग्रुप ह्या ऑक्सिजन अटॅच झाला होती डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होईल ना आणि इथं अल्किल ग्रुप अटॅच झाला काय होणार सांगा इथं OR ना. OR म्हणजे अल्कोऑक्सी ग्रुप बरोबर ना. ओके पुढं काय आपला आर आहेच आणि हा OH कुठं जातो आहे कार्बनला जातो आहे इथला. ओके अंडरस्टँड लक्षात ना. हा हेमिकेटल झाला. हेमिकेटल फॉर्मेशन ऑफ हेमिकेटल. हेमिकेटलमध्ये अल्कोऑक्सी ग्रुप एकच आहे म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय मोनो अल्कोऑक्सी कंपाऊंड. हो का ही मोनो अल्कोऑक्सी कंपाऊंड. परत ह्याची रिॲक्शन आपण मोनोएटिक अल्कोहोल बरोबर ROH अल्कोहोल बरोबर ड्राय HCl बरोबर रिॲक्शन आहे डायल्यूट HCl. ओके इथला जो अल्कोहोलमधला अल्किल ग्रुप आहे त्याचा अटॅक कशावरती होणार आहे आपला ह्या ऑक्सिजनवरती होणार आहे आणि इथला जो H आहे तो इथं जाणार आहे OHला. हा इथं आला ना H आणि OH H2 बाहेर पडणार आहे. ओके दोन अल्कोऑक्सी ग्रुप होणार त्याला आपण केटल म्हणणार आहे. ओके R OR पुढचा R ॲज इट इज आहे इथं आपला OR मिळेल. ओके प्लस H2O ह्याचं नेम आहे आपलं केटल. चल का ह्याला आपण काय म्हणतोय अल्कोऑक्सी ग्रुप किती आहे रे इथे आहे का इथे आहे का डाय अल्कोऑक्सी कंपाऊंड आहे ना. हे डाय अल्कोऑक्सी कंपाऊंड चालू बघा फॉर्मेशन ऑफ डाय अल्कोऑक्सी कंपाऊंड्स. ओके ओके डाय अल्कोऑक्सी कंपाऊंड पर्टिक्युलर रिॲक्शन घ्या. आता अल्किल ग्रुप मिथिल घेतला असेल CH3CO CH3 नेम ऑफ दिस ॲसिटोन मोनोएटिक अल्कोहोल मिथाइल अल्कोहोल. ओके मिथाइल अल्कोहोल ड्राय HCl आणि इकडे काय येणार डायल्यूट HCl. काय मिळणार बघा सेम कंडिशन आहे. हा मिथिल ग्रुप ह्या ऑक्सिजनला जाणार आहे आणि इथला OH आहे तो ह्या कार्बनला येणार आहे. ओके इथं OCH3 होणार आहे इथंच आरच्या ठिकाणी CH3 आहे CH3 OCH3 इथं OH येणार आहे परत इथं CH3 हा आपला हेमिकेटल झाला. ओके हेमिकेटल लक्षात. आता ह्या हेमिकेटलचा नेम कसा आहे बघा हा कार्बन पहिला हा दुसरा आणि हा तिसरा. सेकंड कार्बनला कोण कोण आहे OH ग्रुप आहे आणि कोण आहे अल्कोऑक्सी ग्रुप कुठला आहे मिथॉक्सी ना मिथिल ग्रुप प्लस ऑक्सिजन मिथॉक्सी. मग आपण काय लिहिणार OH हा फंक्शनल ग्रुप आहे ना मिथॉक्सी ग्रुप सबस्टिट्यूएंट झाला. नेम काय येणार याचं बघा 2 नंबरला मिथॉक्सी ग्रुप आहे त्यामुळे काय येणार 2 मिथॉक्सी. हल का 2 मिथॉक्सी. टोटल कार्बन किती आहेत रे 3 कार्बन. 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला प्रोपेन. मग OH आहे ना
अल्कोहोलिक फंक्शन ग्रुप आहे. प्रोपेन मला शेवटचा ई आपण ओ एल न काढणार आहे आणि ओ एलची पोझिशन किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. ओके, 2 नंबरला मिथॉक्साइड 2 मिथॉक्स लिहिलं आपण. 3 कार्बन आहेत त्यामुळे प्रोपेन लिहिणार आहे आपण आणि प्रोपेन मला शेवटचा ई आपण ओ एल न काढणार आहे. त्यासाठी ओ एलची पोझिशन 2 नंबरला आहे त्यामुळं 2 ओ एल असं होणार आहे. 2 मिथॉक्सी प्रोपेन 2 एल ही हेमिकेटल झालं. ओके, अंडरस्टँड. त्यानंतर परत याची मोनोएटिक अल्कोहोल रिॲक्शन मिथाइल अल्कोहोल सेम ड्राय HCl. ओके, इकडे डायल्यूट HCl. अंडरस्टँड. काय होणार बघा, इथला जो अल्किल ग्रुप आहे तो इथं ऑक्सिजनला येणार आहे. इथला जो H आहे तो इकडं जाणार आहे. ओके, हा इथं आला CH3 COCH3 हा ॲज इट इज, हा मिथॉक्सी ग्रुप चेंज नाही. ओके, परत इथं आहे तो CH3 आहे. परत इथं खाली OCH3. ओके, OCH3 प्लस H2O हा आपला चला केटल. केटलचं फॉर्मेशन झालं. आता ह्या केटलचं नेम काय बघायचं आपल्याला. हा कार्बन पहिला, हा दुसरा, हा तिसरा. स्ट्रेट चेनमध्ये कार्बन किती? 3. आता 2 नंबरच्या कार्बनला कोण अटॅच आहे? मिथॉक्सी ग्रुप आहे ना, मिथिल ग्रुपलाच ऑप्शन 2 आहेत का नाही, डायल्कोऑक्सी कंपाऊंड. ओके ओके, 2 नंबरला 2 मिथॉक्स आहेत त्यामुळे काय म्हणणार 2,2 2 2 चल का. ओके, 22 करायचं नाही, 2,2 हे का. ओके, 2 मिथॉक्स आहेत त्यामुळे काय म्हणणार डायमिथॉक्सी. 2 डायमिथॉक्सी आणि 3 कार्बन. 3 कार्बनचा अल्केन कुठला रे? प्रोपेन. इथे काय OH राहिलं नाही ना, इथं OH होता म्हणून खाली आपण लिहिले ते बरोबर एक नाही. 2 डायमिथॉक्सी प्रोपेन हा केटलचं फॉर्मेशन झालं लक्षात. ओके, अंडरस्टँड. ओके, केटॉनचे मोनोएटिक पर अल्कोहोल रिॲक्शन झाल्यावर काय तयार होतं? हेमिकेटल. आणि हेमिकेटलची परत मोनोएटिक अल्कोहोल रिॲक्शन झाली की केटल. अल्डिहाइडचं मोनोएटिक अल्कोहोल बरोबर ड्राय HClच्या प्रेसमध्ये रिॲक्शन झाली की ॲसिड हेमी ॲसिटल. आणि हेमी ॲसिटलची परत मोनोएटिक अल्कोहोल रिॲक्शन झाली तर काय तयार होतं? ॲसिटल ना. ओके, अल्डिहाइड हेमी ॲसिटल ॲसिटल तयार करतो. केटॉन हेमिकेटल केटलचं फॉर्मेशन लक्षात आलं. आता सायक्लिक केटोन. ओके, केटोनची 1,2 डायल्स आणि 1,3 डायल्स बरोबर रिॲक्शन झाली होती. आपल्याला 5 मेंबर्स आणि 6 मेंबर्स सायक्लिक केटलचं फॉर्मेशन मिळतं. ते कसं होतं ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.